विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच बीएडच्या एक्झाम ज्या आहेत किंवा जनरल असेल किंवा ELCT असेल, या सर्वांची परीक्षा झालेली आहे। मात्र परीक्षा झाल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागलेले आहे ते रिझल्टचे, आणि रिझल्ट कधी डिक्लेअर होणार या संदर्भातली माहिती अनेक विद्यार्थी विचारत आहे। पण मात्र विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न आहे की अनेक विद्यार्थी ज्यावेळेस रिझल्टची वाट पाहत असताना काही ॲप्लिकेशन्समध्ये किंवा काही जेव्हा तुम्ही फॉर्म एडिट करत होता किंवा रजिस्ट्रेशन करत होता त्यावेळेस काही त्रुटी किंवा काही अडचणी किंवा काही मिसस्पेलिंग झालेले आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा विचारणा होत आहे। तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टच्या संदर्भात अजूनही कोणतेही नोटिफिकेशन आलेलं नाही। मात्र परीक्षा होऊन बराच कालावधी झालेला आहे, त्यामुळे रिझल्टची वाट जी आहे ती पाहत असताना किमान कमी कालावधीमध्ये आता बीएडचा रिझल्ट किंवा इतर काही प्रोफेशनल कॉलेज जे काही आपण एक्झाम दिलेले आहेत किंवा ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या संदर्भातले रिझल्ट जे आहे ते लवकरच लागू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ही नोटिफिकेशन आजची ही व्हिडिओ बनवण्याच्या मागे हा एक उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन किंवा काही माहिती चुकून त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि अनेक विद्यार्थी एडिट करत आहेत, त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन महत्त्वाचं आहे। कारण का की अद्यापर्यंत बीएड किंवा काही इतर प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भात एडिटिंग फॅसिलिटी दिलेली नाही। मात्र नुकतंच एका कोर्ससाठी एडिटिंग फॅसिलिटी देण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये बीएड किंवा इतर काही कोर्सेससाठी सुद्धा ही एडिटिंग फॅसिलिटी असू शकते। नेमकी ती कशी असू शकते या संदर्भातली व्हिडिओ जो आहे तो आपण लगेच पाहणार आहोत। या संदर्भातलं 18/3/2023ला एक प्रकारे एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं होतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये एक जाहीर नोटीस जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे। आता इथे 18/3/2023च्या ऐवजी 18/3/2024 असा त्या ठिकाणी शब्दप्रयोग आहे। मात्र या ठिकाणी थोडीशी टेक्निकल मिस्टेक जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे, हे नाकारता येत नाही। कारण त्याचे जावक किंवा एडिटिंग फॅसिलिटी त्याचा जावक क्रमांक जर पाहिला तर त्यामध्ये सगळ्यांमध्ये 24 असा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे। शिवाय जाहीर नोटिसीमध्ये खाली सुद्धा 2024 दिलेला आहे। आता MHTCET या संदर्भात ज्या काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे तर त्या अर्जामध्ये सुधारणा जी आहे किंवा एडिट फॅसिलिटी जी आहे ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण व कृषी शिक्षण विभागाअंतर्गत असलेली जी काही CET आहे त्या CET साठी जी काही नोंदणी प्रक्रिया दिलेली आहे किंवा फीस पूर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांकडून जर अनअवधानाने काही चुका झालेल्या असतील तर त्या ठिकाणी दुरुस्ती करता येऊ शकतात। आता कोणकोणत्या आहेत अर्जामध्ये जे महत्त्वाचं आहे, लॉग इनमधून दूरध्वनी असेल, ईमेल असेल किंवा इतर काही महत्त्वाच्या चुका असतील तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करता येऊ शकतात आणि प्रॉपर त्या ठिकाणी करता येऊ शकतात। यामध्ये उमेदवाराचं नाव असेल, जन्मतारीख असेल, छायाचित्र असेल किंवा सही, लिंक किंवा ग्रुप बदलणे या संदर्भातली काही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे। आणि या फॅसिलिटीचा दिनांक जो आहे ते 20/3/2024 ते 22/3/2024 हा देण्यात आलेला आहे। जसं मी सांगितलं की वरची डेट जी आहे पब्लिकेशनची ती चुकलेली आहे आणि इव्हन ब्राउझरमध्ये सुद्धा पब्लिकेशन डेट जी आहे ती 18/3/2024 या ठिकाणी दाखवलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की जर एडिटिंग फॅसिलिटी जर तंत्र शिक्षण आणि कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जर देण्यात आलेली असेल तर अशीच सुविधा ही इतर कोर्सेसच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळण्यात येऊ शकते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या अशा मिस्टेक झालेल्या आहेत किंवा काही चुका झालेल्या आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तुम्हाला या प्रकारची फॅसिलिटी आणि एडिटची फॅसिलिटी ती त्या ठिकाणी मिळणार आहे। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की ही एडिटिंगची फॅसिलिटी जी आहे ती केवळ आणि केवळ 1 किंवा 2 दिवसासाठी असते। त्यामुळं आपल्याला वेबसाईटवर अपडेट राहणं, व्हिजिट सतत करणं या ठिकाणी आवश्यक राहणार आहे। मी पुन्हा एकदा ही गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की बीएड आणि बीएडच्या संदर्भात BA BEd असेल, BSc BEd असेल किंवा इतर काही बीएडच्या अनुषंगाने किंवा MEdच्या अनुषंगाने येणारे ज्या काही एडिटिंग फॅसिलिटी आहे त्या भविष्यकाळामध्ये येणार आहे। सगळ्यात अगोदर तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होईल आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर एक प्रकारे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल आणि मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचे सगळे ऑप्शन, सगळी माहिती प्रॉपर आहे का, जर प्रॉपर नसेल आणि काही त्रुटी जर त्यामध्ये असेल तर त्यानंतर तुम्हाला एडिटिंगची फॅसिलिटी जी आहे ते त्या ठिकाणी देता येऊ शकते आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही गोष्टी भरणार आहेत किंवा ज्या राहणार आहे त्यामध्ये एडिटिंग करता येऊ शकते। ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं, कारण याच माहितीच्या आधारे तुम्ही इतर काही प्रोफेशनल कोर्सचे एडिटिंग जे आहे ते त्या ठिकाणी करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपले अपडेट्स नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे विद्यार्थी आता एखादी गोष्ट बदलण्याच्या याच्यामध्ये असतील, प्रयत्नामध्ये असतील, तर येत्या काही काळामध्ये ही एडिटिंगची सुविधा आणि करेक्शनची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। चला तर मला पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह तुमच्यासमोर येणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।